आज आपल्या पत्रकार परिषदेला सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। काल गुढीपाडवा झाला। गुढीपाडव्याच्या उशिरापण हिंदू नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे नेते संपर्क मंत्री ज्यांनी एक चैतन्य सुरुवातीपासून निर्माण ठेवलं आणि आपण बघितलं की आज एका उंचीवर शिवसैनिकांचा उत्साह आणि एकंदरीत शिवसेनेचा माध्यमातून जनमताची एक रूप होऊन आज या ठिकाणी उत्साह संचारलेला दिसतोय। त्यामागचे प्रमुख संपर्क मंत्री असले आमचे संजय सावंत साहेब, आमचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांना नामोल्लेख करणं गरजेचं आहे। उपस्थित पत्रकार, आपले प्रिंट डिजिटल मीडियाचे सर्व परिवार, पत्रकार परिषदेच्या मागचा जो आज हेतू आहे ते दोन मुद्द्यावर आपण पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय। नंबर एक की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ज्या विविध कार्यकारी सोसायटी ज्याला विकास आपण म्हणतो त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला गाव पातळीपर्यंत थेट कर्ज पुरवठा देऊन त्याला त्या ठिकाणी ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्याचं काम जे केलं जातं त्या विचाराला कीड पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी होतंय। आणि म्हणून शिवसेना ची भूमिका या संदर्भामध्ये काय आहे, शेतकऱ्यांच्या आणि त्या विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालकांच्या आणि त्या सभासदांची एकत्रित व्यथा काय आहे। काल आम्ही दिवसभर अनेक सोसायटीच्या भेटीगाठी घेऊन शेतकऱ्यांच्या भेटीगाठी, काल निवेदन आले, फोन आले आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जे काही DDR कलेक्टर आणि त्या संबंधित व्यवस्थेला जे काही त्या ठिकाणी अर्ज अपील केले ते आपल्या माध्यमातून त्याच्यावर सांगतोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 876 विविध कार्यकारी सोसायटीपैकी 291 विविध कार्यकारी सोसायटीला 50 लाखाच्या वर अनिष्ट तफावत मध्ये, म्हणजे त्या सोसायटीचं काही अनुत्पादक कर्ज आणि त्या ठिकाणी तफावत असल्या कारणाने त्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण होणार नाही असा निर्णय घेतला आणि जवळजवळ 21,000 शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या या कर्जाच्या यंत्रणेच्या मूळ विकासाच्या बाहेर जाऊन बँकेकडे जाण्याची वेळ त्या ठिकाणी येते। सोबत 291 सोसायटीचे सचिव की ज्यांनी आतापर्यंत बँकेची वसुली या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन व्यवहार करून ही व्यवस्था बळकट केली। नवे तर एका प्रकारे शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जाच्या बँकेची जोडून त्याला आत्मनिर्भर करायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आपण बघतोय की या सोसायटीच्या सचिवांवर देखील उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली। आणि म्हणून आज शिवसेना म्हणून आमची भूमिका या ठिकाणी आहे की एका बाजूला केंद्र सरकारमध्ये सहकार खात्याचं स्थापना केली जाते असं दाखवलं जातं, दुसऱ्या बाजूला सहकार से समृद्धी म्हणजे जो काही त्याचा अजेंडा आहे सहकार से समृद्धी तक असं म्हटलं जातं, तिसऱ्या बाजूला की विकेंद्रीकरण झालं पाहिजे संस्थेचं आणि शेतकऱ्याला कर्जाच्या कक्षेमध्ये आणून तो थकीत असेल तर त्याला सेटल कसं करता येईल, त्याचे इन्स्टॉलमेंट करून त्याला प्रवाहामध्ये कसं आणता येईल आणि त्याला कर्जाच्या दायऱ्यामध्ये आपण ज्याला म्हणतो बँकेशी जोडून त्याला आत्महत्येच्या विचारापासून किंवा तणावापासून त्याला प्रवृत्त करून कशा पद्धतीने त्याला प्रवाहात आणता येईल असं धोरण, मग ते स्वामीनाथन आयोगापासून तर वेगवेगळ्या कमिटीचे अहवाल त्या ठिकाणी आहेत। 3 टायर क्रेडिट सिस्टीम जी म्हणतो त्याला आपण त्रिस्तरीय कर्ज वितरण व्यवस्थेला ऍक्सेप्टन्स त्या ठिकाणी दिले, शासनाने धोरण ते स्वीकारले, जी सुधारणा मधल्या काळामध्ये जी झाली सहकार कायद्याची त्यामध्ये घेतला असताना दुर्दैवाने जळगाव जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना एकंदरीत या सगळ्या परिस्थितीतून बाहेर लुटून त्यांना पुन्हा एकदा आत्महत्येच्या गर्तेमध्ये आणण्याचं काम केलं जात आहे का हा प्रश्न निर्माण होतोय। कारण की 21,000 शेतकरी, 350 जवळजवळ सचिव हे कुठे जाणार आता 291 संस्थेचे। आणि आज आपण बघितलं तर याला जबाबदार जी आहे ते बँकेचं मॅनेजमेंट आहे। आज शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहे, सचिव वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि बँकिंग सिस्टीम जी आहे, बँकेची अकाउंटिंग सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये पण मोठा बदल करण्याची गरज आहे। आणि दुर्दैवाने शेतकऱ्यांची मुलं म्हणून घेणारे बँकेवर जे लोकप्रतिनिधी गेले
माझा गिरीश महाजनांना सवाल आहे की आपण किती मिटिंगला गेले जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या? मागच्या काळात आपण संचालक होतात, यावेळेस तर लोकांनी नाकारलं जामनेरमधून, परंतु आपण किती बैठकीला गेलात? आपण जिल्ह्याचे प्रमुख नेते आहात, आपल्याकडनं अपेक्षा आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री आहात, त्यामुळे स्वाभाविकच शेतकऱ्यांना आणि जिल्हावासियांना अपेक्षा आहे की आपण या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी न्याय द्याल. पण दुर्दैव असं की संचालक असताना तुरळक एखादी मिटिंगला गेले असते तर गेले असते, पण किमान ठीक आहे, जा नका जाऊ, सरकार तुमचं आहे, मंत्री तुम्ही आहात, किमान या व्यवस्थेकडे लक्ष तर द्या. जबाबदार तुम्ही द्या, सत्तेत तुम्ही आहे, तोडाफोड करून तुम्ही बँक ताब्यात घेतली, मग याला कोण जबाबदार? आणि म्हणून आज बँकेचं ज्या पद्धतीने विविध कार्यकारी सोसायटी जर 1 लाख रुपये कर्ज शेतकऱ्याला दिलं, उदाहरण तुम्हाला सांगतो, 1 लाख आणि व्याज विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्याकडनं घेतले आणि ते घेतल्यानंतर बँकेला जमा केल्यावर बँक मात्र ते फक्त व्याजामध्ये जमा करते आणि परिणाम स्वरूप एका बाजूला सोसायटीकडे कर्ज आणि व्याज घेतलं अकाउंटला दिसतं, साधं गणित तुम्हाला सांगतो, हे सगळ्यांना समजेल, आणि दुसऱ्या बाजूला बँक मात्र फक्त व्याजात जमा करत जाते आणि परिणाम स्वरूप मग बाकी त्या ठिकाणी होत दिसते. आणि मग याला नाव त्यांनी या तफावतीला नाव दिलं अनिष्ट तफावत. आणि ज्या विविध कार्यकारी सोसायटी जो ग्राम शेतकऱ्यांचा आत्मा समजला जातो, ज्याचं नाव यांना समजून सांगितलं पाहिजे, याचा अर्थ काय? विविध कार्यकारी सोसायटी. द नेम इटसेल्फ इंडिकेट्स इट्स मिनिंग. विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालेली सोसायटी. पण दुर्दैवाने याला पर्याय आहे ना. आम्ही राजकारण फक्त करत नाही, आम्ही आरोप करत नाही, आम्ही वास्तवावर बोलतोय. शिवसेना जे सत्य आहे, ज्याला पर्याय, आम्ही पर्याय घेऊन आलोय, आम्ही आरोप नाही करत, याला पर्याय आहे. विविध कार्यकारी सोसायटीसाठी कर्ज घेणे, कर्ज देणे याच्या पलीकडे जर एक कार्यशाळा सन्माननीय या सहकार्यातल्या धुरींदर किंवा नेते समजून घेणाऱ्यांनी घेतले असेल ना, तर त्यांना सॅल्यूट करेल. यांचे उत्पन्न वाढले पाहिजे, यांना मग आपल्याला वेगवेगळे स्रोत उत्पन्नाचे कसे तयार करता येतील, सचिवांच्या माध्यमातून काटकसरीचं धोरण कसं करता येईल, मग त्या ठिकाणी या संस्थेचं भाग भांडवल, आपण जे म्हणतो शेअर कॅपिटल, म्हणजे कर्ज देताना जसं आपल्याला कल्पना आहे पतसंस्था, बँक किंवा सोसायटी, भाग भांडवल त्या ठिकाणी करते शेअर कॅपिटल. या संस्थेचं जवळजवळ 13.5 कोटी रुपयाचं भाग भांडवल जिल्हा बँकेकडे जमा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे 13.5 कोटी रुपये तुमच्याकडे आहेत. 21,000 शेतकरी असे आहेत, 291 सचिव आमचे त्यामध्ये आहेत. म्हणजे याला तुम्ही व्यवस्था, याला तुम्ही पर्याय काढत नाहीये, याला तुम्ही सोल्युशन घेऊन त्या जात नाहीये. आणि काल काहीतरी सांगितलं की आम्ही आता 2 PDC घेणार नाही, पत्र घेणार नाही. म्हणजे मला शेतकऱ्यांच्या पण लक्षामध्ये आणून द्यायचंय की हे आधुनिक इंग्रज हे खरोखर शेतकऱ्यांची मुलं आहे का, यांची DNA टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे. जर शेतकऱ्यांची मुलं आहेत तर विविध कार्यकारी सोसायटीच्या 291 संस्थांचे असलेले 5.5 कोटी जे काही भागभांडवल आपल्याकडे आहे, उरलेलं भागभांडवल त्यांना सॉफ्ट लोन देता येईल का बिना व्याजाचं? त्या संस्था आपल्याला उभा करता येईल का? एका बाजूला सहकारचे समृद्धी तक जिल्ह्यामध्ये 3-3 लाख रुपये केंद्र सरकारकडून यांना संगणकीकरणासाठी पैसे येत आहेत, बळकटीकरणासाठी पैसे येत आहेत. म्हणजे अमित शहा म्हणतात संस्था बळकट करा आणि आमच्या जिल्हा बँक आणि आमच्या जिल्ह्याचे भाजपाचे नेते म्हणतात संस्था बंद करा. हे वास्तव आता शेतकऱ्यांना समजलं आहे की शेतकऱ्यांचं हिताचं कोण त्या ठिकाणी पावलं टाकतायत. आणि माझं आव्हान आहे की खुली चर्चा करा, खुल्या बैठका घ्या, सूचना घ्या. या संस्थांच्या बळकटीसाठी पर्याय आहे ना, सॉफ्ट लोन द्या, भाग भांडवल जमा करा आणि सोसायटीच्या माध्यमातून त्यांना इतर उत्पन्नाचे स्रोत निर्माण करा आणि यांना आपल्या मूळ सहकार्याचा प्रवास कसा आणता येईल तो प्रयत्न करा. पण याला हरताळ फासत दुर्दैवाने या ठिकाणी केले. अजून मी एक गंभीर इशारा देऊ इच्छितो. त्यांचं जे काही 40-45% NPA असेल त्याच्यावर मॅनेजमेंटचा राईट्स आहे, शेतकऱ्यांचं उत्तरदायित्व आहे त्या ठिकाणी. पण जर मी खोलात गेलो, कोणी कर्ज घेतलं, कोणत्या संचालकाने घेतलं, शेती आणि शेतकऱ्याच्या पलीकडे कोणी कर्ज घेतलं तर पळता होईल थोडी होईल. माझी या मॅनेजमेंटला आणि शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्यांना माझी सूचना वजा इशारा आहे की तात्काळ आपण या 291 सोसायटीच्या संदर्भामध्ये बैठक घेऊन मॅनेजमेंटच्या सगळ्या संचालकांनी देखील गांभीर्याने घ्या. सहकारातले धुरींदर आपण समजून घेतात. उद्या शेतकरी तुम्हाला दारामध्ये उभं करणार नाही, गावागावात फिरू देणार नाही, कारण की सोसायट्या बंद करतायत, टाळा लावतायत. त्याच्यात तुम्ही सुरळीत कर्ज घेणारे किती आहेत, थकबाकीदार किती आहेत. म्हणजे असं कुठलंही धोरण किंवा त्याला कुठलंही आपण ज्याला म्हणतो
सोल्युशन न घेता डायरेक्टली बँक कर्ज देतील, सोसायट्या बाजूला, गट सचिव बाजूला, 21,000 शेतकरी बाजूला, आणि मग त्यांनी आता तालुक्याच्या ठिकाणी यायचं, भाडं थोडं खर्च करायचं, कागदपत्र करायचे, डॉक्युमेंटेशन करायचे. हा सचिव त्याला कुठलाही खर्च न करता तो गाव पातळीवर डॉक्युमेंटेशन करतो. तुम्ही लक्षात घ्या, आपण आज शेतकऱ्याची मुलं आहोत, आपण ग्रामीण भागातली मुलं आहोत. एखाद्या बँकेत जर गेलो ना आपण, अर्ज, डॉक्युमेंटेशन, अफिडेव्हिट, बॉन्ड, डॉक्युमेंटेशन, मॉर्गेज, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या गाव पातळीवर सचिव करतो. गाव पातळीवर त्याला व्यवस्था निर्माण होते. म्हणजे एका बाजूला विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं सांगतात, आणि आता उलट विकेंद्रीकरणाच्या ऐवजी हे केंद्रीकरण करतात, म्हणजे डिसेंट्रलाइज सेंट्रलाइज करतायत. त्यामुळे या संदर्भात आमचा राजकारणाच्या अँगलने आरोप नाहीये, शेतकऱ्यांच्या हितानं आमचं बोलणं आहे. जर त्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये काही संवेदना असतील, 21,000 शेतकरी, 350-300 जवळजवळ सचिव यांच्या संदर्भामध्ये भावना असतील तर पुढे या ना. नुसतं आरोप करून काय, याच्यात गट सचिव जबाबदार आहे. अरे ते गट सचिव, त्याला पगार नाहीये, 1-2 वर्ष झाली. सहकाराच्या कायद्याची अमेंडमेंट झाली, सोसायटीने पगार करायचे, पण सोसायटीला उत्पन्न तर आलं पाहिजे. तुम्ही एका बाजूला कर्ज वितरण बंद करा, कसं व्हायचं? आणि मग या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं, वरच्यावर कोणीतरी एमडी सांगतो, संचालक ऐकतात, अरे कोणीतरी अधिकारी सांगतो आणि आपण ऐकतात. थोडं आपल्या पण जनाचा तर मनाचा विचार केला पाहिजे. आपल्याला पण संचालक म्हणून निवडून दिलं, आपल्याला पण कळतं खरं काय, खोटं काय, योग्य काय, अयोग्य काय. आणि या संदर्भामध्ये इशारा आहे की जर आपण वेळेत जर पावलं टाकली नाही तर आम्ही वेळ प्रसंगी जिल्हा बँकेवर शेतकऱ्यांना आणि गट सचिवांना घेऊन पुढच्या त्या ठिकाणी आंदोलनाची लढाई त्या ठिकाणी लढू. नंबर 1. नंबर 2 की आपल्याला कल्पना आहे, दुसरा विषय जो आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये सातत्याने गेल्या 5 वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी अत्यंत सकारात्मक आंदोलन म्हणता येईल, एक जन आंदोलन म्हणता येईल. आणि त्याचा फायदा असा झाला आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1150 कोटी रुपयाचा पीक विमा आपण त्या ठिकाणी कापूस, लिंबू, त्या ठिकाणी असलेला केळी आणि इतर पिकांना तूर, उडीद, मूग या सगळ्यांना आपण मिळवून दिलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये एक अत्यंत गंभीर बाब, ज्या हवामानावर आधारित फळपीक विमा योजना त्या ठिकाणी होती, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या 10,619 केळी उत्पादक की जो आपल्या पोटाला कधी खात नाही पण शेतीला देतो, आपल्या मुलांना खाऊ घालत पण त्या ठिकाणी केळीला देतो, आणि असा 10,619 केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये इथे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष या नात्यानं भाग पाडलं की आपण पुरावे घ्या, जर त्यांनी लागवड केली आहे का नाही तुमच्या त्या ठिकाणी एव्हिडन्स घ्या, खात्री करा. आम्ही म्हणत नाही खोट्या शेतकऱ्याला द्या. आणि एका बाजूला जिल्हाधिकारी समिती ते जवळजवळ असलेल्या 6,600 शेतकऱ्यांचा प्रस्ताव पाठवते की यांनी खरोखर लागवड केली आहे याची खात्री झाली आहे. आणि एक दुसऱ्या बाजूला या राज्याचे सचिव 10,619 शेतकऱ्यांच्या, जो शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला होता तो हप्ता शेतकऱ्यांनी भरलेला शेतकऱ्यांना दिला असता तो वेगळा आहे. शेतकऱ्यांना का देऊ म्हणे, सरकारकडे जमा करा म्हणे, सरकारकडे जमा करून घेतला. माझी तारीख आहे 22/11/23 रोजी या ठिकाणी जी क्षेत्र लागवड नाही म्हणून जी सचिवांनी आदेश काढला आहे त्या 10,619 शेतकऱ्यांच्या कष्टाच्या प्रीमियमचा पैसा शासनाने जमा करून घेतला. आणि परिणाम स्वरूप काय झालं, मग आता एका बाजूला जिल्हाधिकारी समितीने सांगितलं की यांना लागवड म्हणून विमा द्या, आपल्या पण लक्षामध्ये येईल, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रीमियमच सरकारने जमा करून टाकला. म्हणजे कंपनीचा प्रीमियम जो होता जमा केला शेतकरी कंपनीने तो सरकारने जमा करून टाकला. म्हणजे सरकार देखील आता टाळूवरचं लोणी खात आहे काय, उलट त्याला ताकद द्यायची दूर आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रीमियमचा हप्ता जमा करताना जनाची मनाची लाज वाटली पाहिजे की शेतकऱ्याचे पैसे किमान हे वेगळ्या अकाउंटला राहू दे, आपण धोरण ठरवू काय. आणि मग त्याला राज्याचा हप्ता नाही मिळाला, त्याला परिणाम स्वरूप केंद्राचा हप्ता मिळू शकत नाही. आणि अशा 10,619 शेतकऱ्यांना पीक विम्याचं हक्काचं त्याचं कवच डावलण्याचं काम त्या ठिकाणी होते. काय करतायत मंत्री गिरीश महाजन साहेब, काल आपण वादळ आलं म्हणून गेलात, आपल्याला माहिती आहेत का 48 तासाच्या आत शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विम्याला कंपनीला अर्ज करून त्याला वाऱ्याच्या किंवा त्या ठिकाणी कमी तापमान जास्त तापमान जे काही ट्रिगर आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपण शेतकऱ्यांना सरळ सांगू पण शकत नाही. मला असं वाटतं ही खंत आहे की शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण गांभीर्याने केवळ शर्ट पॅन्ट इन करून समुद्राच्या हवा मध्ये आपण आता काळ्या मातीच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याचे दुःख आपल्याला माहित नाहीये. तूर, उडीद, मूग, चवळी ठेवली तर आपल्याला डाळ कोणती ओळखू येणार नाही.
शेतकऱ्याची मुलं म्हणून घेणारे हे लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून शिवसेना ही शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीने हलगर्जीपणा जर कोणी करत असेल तर तो खपवून घेणार नाही. आणि म्हणून आज जवळजवळ 378 कोटी रुपये पहिले 10,600 करोड शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ता जमा करून घेतला म्हणून ते बाजूला जात आहेत. आणि दुसरा 11,300 शेतकरी की ज्याचं क्षेत्र कमी जास्त होतं, म्हणजे याच महाशयांनी बैठक घेतली, की आमचा सरकारवर विश्वास नाही, ईपीक ऍपवर विश्वास नाही. मग कशाला आणलं ऍप? ते तो डेटा नाही. कृषी विभागाने जे जमा केलेले शेतकरी नाही क्षेत्र त्याच्यावर विश्वास नाही. शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आमचं एवढं क्षेत्र, त्याच्या शेतकऱ्यावर पण विश्वास नाही, सरकारवर पण विश्वास नाही. यांनी सांगितलं की सॅटेलाइट इमेज करा, नवीन संस्था काढा. आणि त्या संस्थेने जेव्हा क्षेत्र कमी जास्त केलं, ठीक आहे, जे काही क्षेत्र कमी जास्त आढळलं, कदाचित 2-4 गुंठे कमी जास्त राहू शकतं, कदाचित ठिबक मिळत नाही, बियाणं मिळत नाही, शेतकऱ्यांनी केला असेल. पण त्या 11,300 शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त आहे, त्याचा अजून राज्याने प्रीमियमच भरला नाहीये. प्रीमियम भरला नाही तर कंपनीने आम्ही देऊ कसं शेतकऱ्याला पैसे? म्हणजे आतापर्यंत 390 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि जवळजवळ 378 ते 380 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणं आहे ते सरकार प्रीमियम देत नाही, त्यामुळे बाजूला राहत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून आम्हाला इशारा द्यायचा आहे की केवळ मंत्री म्हणून समाजामध्ये मिरू नका. तुम्ही हे जनतेने दिलं पद आहे, हे आपल्या बापाची जहागिरी नाहीये. त्याला न्याय द्यावा लागतो, उत्तरदायित्व आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि तात्काळ इकडे सर्वसामान्य मतदारांना भूलतापा द्यायच्या, दबावाचं राजकारण करायचं पेक्षा हक्काने त्याला न्याय द्या आणि मतं घ्या, म्हणजे मन जिंका. आणि म्हणून माझी आपल्याला सूचना आहे की ज्या 21,000 शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जाच्या त्या ठिकाणी सोसायटीच्या बाहेर जाऊन बँकेची जोडण्याचं जे त्या ठिकाणी षडयंत्र होतंय, सहकार त्या ठिकाणी थांबवला जातोय, गाव पातळीवरची कर्ज व्यवस्था बँकेत बोलवलं जात आहे, त्यावर त्या ठिकाणी तात्काळ तोडगा काढला पाहिजे. आणि 2 पीक विम्याच्या संदर्भात 380 कोटी रुपयाच्या पासून प्रवृत्त ठेवणाऱ्या या सगळ्या धोरणांना तात्काळ त्या ठिकाणी पावलं टाकली पाहिजे, ही सूचना त्यांना आहे. आता तुम्ही मगाशी जसं सांगितलं गट सचिवांचा विषय, तर गट सचिवांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यावर काल दिवसभर चर्चा झाली या विषयावर. आणि त्यांनी असं सांगितलं की जर आम्हाला पीक विमा देण्याची जर सुविधा देत नसेल बँक, तर मग आम्ही जे शेअर्स तुम्ही सांगितले ते शेअर आम्ही काढून घेतो बँकेतून. आणि जर ते शेअर्स काढले तर ते कोट्यवधीच्या घरात ते बँक म्हणजे बँकेची परिस्थिती खराब होण्याचा धोका आहे. काय सांगता? साहेब, हे अत्यंत वास्तव आपण सांगितलं. 21,000 शेतकऱ्यांच्या 291 संस्थेच्या माध्यमातून बँकेकडे कोट्यवधी रुपयाचा भाग भांडवल ज्याला म्हणतो आपण ते जमा आहे. म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांचे पैसे तुमच्याकडे जमा आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या सोसायटीला तुम्ही सांगता अनिश्चितता पावत मध्ये आहे म्हणून तुम्ही बंद करा. अरे बाबा, रुपया जर त्या ठिकाणी बँकेला अनिश्चितता पावत दिसते, तो पण रुपया बुडवला नाहीये कोणी, शेतकऱ्यांनी पण किंवा सोसायटीने पण किंवा सचिवांनी पण. लक्षामध्ये, सचिवाला चोर म्हणता येते, हे शेतकऱ्यावर आरोप घेता येते की तफावत मध्ये आणल्या बुडवल्या, तसं नाहीये. बँकिंगच्या अकाउंट सिस्टीमचा फॉल्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला परत रिपीट करतो की सोसायटी स्तरावर कर्ज आणि व्याज घेतलं जात आहे, मात्र बँक फक्त व्याजात जमा करते. बँकेच्या अकाउंटिंग सिस्टीममुळे ही तफावत झालेली आहे. ठीक आहे, रुपयाची तफावत आहे, 50 पैसे भांडवल जमा करा, 50 पैसे सॉफ्ट लोन द्या आणि सोसायटीला पुन्हा जिवंत करा. शेतकरी पण टिकेल, सचिव पण टिकेल. म्हणजे मला आठवतं देवेंद्र फडणवीसांचे मोठे मोठे भाषण आहे की शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करायचं असेल तर कर्जाच्या कक्षेमध्ये आणा आणि त्याला बँकेची जोडा आणि त्याला चाकरीत जगण्याचा प्रयत्न करा. मात्र देवेंद्र फडणवीसांचे दूत इथे म्हणून आले, मात्र बँकेपासून तोडायचं काम करतायत, हे पण सत्य कळालं पाहिजे. त्यामुळे मी जे बोललो मागच्या व्यक्तीने देवेंद्र फडणवीसांना बोलायला लागले का, अरे बाबा मी काय बोललो, चांडाळ चौकडी आहे. आता परत तेच बोलतो की तुम्ही एवढं तुमचं वजन आहे ना, तर घ्या ना धोरणं चांगले मग आणि तुम्हाला त्या संदर्भामध्ये पावलं टाका. तुम्ही जर योग्य पावलं टाकला असतं तर आम्हाला भूमिका घ्यायची वेळ आली नसती. आणि शिवसेनेला राजकारण करायचं नाहीये. शिवसेना थर्ड आहे, तिसरा डोळा, एक सजग विरोधी पक्ष या नात्यानं आता मात्र प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवेल आणि प्रामाणिकपणे ज्या शेतकऱ्यांचे किंवा समाजातल्या वंचित किंवा जिथे अन्याय अत्याचार होईल त्याच्यावर आवाज उठेल. आणि त्याच्यातलं हे पहिलं पाऊल की जिल्हा बँकेच्या 21,000 शेतकरी, 291 संस्था याला त्या ठिकाणी बळकटीकरणाचे पावलं टाकून प्रवास आणलं पाहिजे. आणि 2 की जे आमचे त्या ठिकाणी शेतकरी 10,619 ज्यांचं सचिवांनी नाकारले डायरेक्ट प्रीमियम जवळ करून त्यांना आता प्रवाह बाहेर टाकलंय, त्यांना प्रवाहात आणून त्यांचा प्रीमियम परत द्या शेतकऱ्याच्या कंपनीला. टाळूवर तुलवणी खाऊ नका.
उलट राज्याचा हप्ता द्या आणि त्यांना पुढच्या योजनेचा त्यांना प्रीमियमचा लाभ द्या. आणि 2 की ज्या 11,300 शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण नाकारतायत, त्यांच्या ऍक्च्युअल क्षेत्राप्रमाणे त्यांचा राज्याने प्रीमियम तात्काळ भरा. म्हणजे इकडे तुम्हाला दलाल्या करायला पैसे आहेत, इकडे लोकांना आमिष दाखवायला पैसे आहेत आणि तिकडे शेतकऱ्यांचे प्रीमियम भरायला पैसे का बरं नाही मग? आणि म्हणून शेतकऱ्यांना पण माझी विनंती की आता शेतकरी राजा तू जागा हो आणि या क्रांतीचा तू धागा हो. कारण की आपल्याला शेतकऱ्यांचे खरे पुत्र कोण, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कोण पावलं टाकतं. जर ही पावलं तात्काळ त्यांनी प्रीमियम भरला, चांगलं त्या ठिकाणी तात्काळ विकासाच्या बळकटीचे पावलं टाकले तर त्याचं स्वागत शिवसेना करेल. केवळ राजकारण करणार नाही आम्ही, ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित. सचिवांचा जो विषय होता आहे राज्यात फक्त जळगाव जिल्हा बँकेने हा निर्णय घेतला आहे थेट कर्ज वाटपाचा, आणि याला जबाबदार कोण आहे? हे बघा, आपल्यासारखा पत्रकार जो शहरी भागात असतो याला ही भावना आणि एवढं संवेदना तुम्हाला कळते की राज्यात कोणी निर्णय घेत नाही. मात्र एकटी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की ती निर्णय घेते की थेट कर्ज. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी आमचे सावंत साहेबांच्या पण अभ्यासामध्ये आले की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला निर्णय, त्यांनी मागे घेतला तो. आणि इकडे मात्र हे सगळं कारण की यांना कोणी बोलणारच नाही ना हो. आम्ही काय करतो, सगळे जमा करून घेतो, बरोबर आहे. आणि आपल्याला पण माहिती आहे राजकारण कसं आहे, लोकशाही चालू आहे का इथे. जबाबदार कोण आहे याला? जबाबदार कोण आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ज्यांनी या संचालकांना दुरुपयोग करून, मी तर संचालकांना पण दोष देणार नाही, त्यांनाही माहित नाही. हे सगळं एक केंद्र, एक व्यक्ती चालवते, गिरीश महाजन, की जे सांगतात मी बसलो इथे तुम्ही चालू ठेवा. अरे चांगलं करा ना, मग तुम्हाला अधिकार दिला तर उलट आनंदाची बाब आहे. आम्हाला जर खानदेशाच्या एखाद्या सुपुत्राला जर अधिकार आणि सरकारचं कवच मिळत असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची साथ मिळत असेल तर त्यासारखी आनंदाची बाब नाही. ही आनंदाची बाब आहे, राजकारणी पलीकडे मी बोलेल. पण त्याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा द्या, त्याच्यातून तुम्ही आमच्या सचिवांना दिलासा द्या, त्याच्यातून आमच्या पीक विम्याच्या काळ्याची सेवा करणाऱ्याला दिलासा द्या. त्याची चेष्टा नका करू. नाही ते खोटे आहेत, ते नाही ते क्षेत्र कमी जास्त आहे. अरे शेतात जाऊन जेव्हा नागटी वखटी कोळपणी करून जेव्हा तो पेरणी करतो ना, ते त्याचं बघा, जेव्हा तो पोटाला खात नाही आणि जेव्हा तो पिकाला देतो ना, त्याची व्यथा डोळ्यापुढे आणा. तुम्ही काय झालंय, ते मुंबईला समुद्राच्या काठी बंगले भेटले, यांना फ्लॅट भेटले, तर समुद्राची हवा लागली यांना 6व्या माळ्याची. यांना काही आता काळ्या आईच्या शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही. आणि मी बोललो तर मग मी त्यांना दिसतो. उमेश पाटीलला नका बोलू, शेतकऱ्यांना उत्तर द्या. उमेश पाटील नाही बोलत आहे, शेतकऱ्याचा एक मुलगा त्याचा प्रतिनिधी स्वरूपात बोलतोय, शिवसेनेचा प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून बोलतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा याला शाश्वत पावलं टाका, पावलं त्याच्यावर उत्तर घ्या. तुम्हाला विनंती माझी, त्यांच्याकडनं याच्यावर सोल्युशन घ्या. पत्रकार बांधव तुम्ही पण त्या ठिकाणी केवळ मी बोललो म्हणून त्यांचं काहीतरी बोलण्यापेक्षा साहेब त्यांचं स्वागत करणार आहेत, ते सत्कार करणार आहेत, ते भूमिकेचं स्वागत करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाऊल टाकल्याचं कौतुक करणार आहेत. पण तुम्ही पावलं टाका, आरोप प्रत्यारोप करू नका, आजारापासून दूर जाऊ नका, आजारावर उपचार करा, ही विनंती आहे. प्रश्न असा आहे, यांनी असं म्हटलंय की गट सचिवचे आळशीपणा करतात. यांना स्वतः रेशन दुकान, कापड दुकान आणि बियाणे अवजारे, शेती अवजारे असं घ्यायला पर्याय दिलेले आहे. पण हे पर्याय सरकारचा विकास होण्यासाठी उपलब्ध करून देत नाही. याला जबाबदार कोण नेमकं काय, म्हणजे कसं आहे? हे बघा, साहेबांनी जिथे प्रश्न विचारला, विविध कार्यकारी सोसायटीचा मी जो बोललो त्याचा अर्थच तो आहे की विविध कार्य करण्यासाठी स्थापन झालं. मी स्वतः जिल्हा परिषद शिवना पत्र दिलं की आयुष्यमानचे कार्ड देऊ द्या सोसायटीच्या, गाव पातळीवरच्या लोकांना कार्ड, सोसायटीला उत्पन्न मिळतं, लोकांना कार्ड मिळतं, लोकांना सेवा मिळते, लोकांचा हक्क आहे तो लोकांना मिळतो. जसं आपण म्हटलात की वेगवेगळ्या शासनाच्या योजना, मग ई श्रमच्या माध्यमातून श्रमिक कामगार असेल किंवा रेशन कार्डच्या माध्यमातून ती सोहळा असेल, या संस्थांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करायची कार्यशाळा घ्या ना. ते डायरेक्ट बंद करतायत. म्हणजे सचिवांची कार्यशाळा घ्या, त्यांना पुढे अपडेट करा. संचालक आता तुम्हाला सांगतो 300 सोसायटीचे 3,900 संचालक जे लोकांनी निवडून दिलेले आहेत 21,000 शेतकऱ्यांनी, त्या 3,900 संचालकांचा अपमान या. म्हणजे गावात आम्ही पंच कमिटी म्हणतो, आम्ही संचालक म्हणतो विकास होते, या 3,900 संचालकांच्या हक्कावर गदा आणण्याचा कोणी अधिकार दिला यांना. म्हणजे आज सोसायटीचे पंच आम्ही त्यांना आज तरीके समाजात आदर करतो. विविध कार्यकारी सोसायटी त्यांच्या माध्यमातून वित्त व्यवस्था आणि वितरण व्यवस्था होत असते. त्यामुळे या सगळ्या संदर्भात आपण जे म्हटलात की या उलट आपण कार्यशाळा घ्या सचिव आणि संचालकांची, त्यांना उत्पन्नाचे स्रोत काय देता येईल त्याच्यावर पावलं टाका आणि त्याला बळकटी करण्याचे पावलं टाका. काटकसरीचं धोरण घ्या, सॉफ्ट लोन द्या, 50% कमी व्याजाने, बिना व्याजाने,
50% तुमचं भाग भांडवल आहे तेच जमा करतो, म्हणजे त्याच्या बर्डन पण सोसायटीवर येणार नाही. म्हणजे एका बाजूला सोसायट्या पण टिकतील, सचिवांचा रोजगार पण टिकेल आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला कर्ज व्यवस्था देणारी व्यवस्था पण मजबूत होईल आणि विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे विविध कार्य करत असताना इतर शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गाव पातळी योजना मिळतील. आपण बघितलंय की नगर जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी नागोडे पाटलांची सोसायटी हा आशिया खंडातील सगळ्यात मोठी सोसायटी. मग तिचा पॅटर्न नको आपल्याला मोठी सोसायटी, पण किमान संस्था टिकतील असं तर पावलं टाका. ती अपेक्षा त्यांच्याकडनं आणि मला खात्री आहे की आरोप प्रत्यारोप आणि त्या ठिकाणी पेक्षा पावलं टाकतील आणि ती अपेक्षा या निमित्ताने आहे. दादा याच्यात मागच्या आणखी वेळेस एक सगळ्यात विषय दादा कर्जाचं पुनर्गठनाची प्रक्रिया राबवली गेली होती. त्यावेळेस शेतकऱ्यांना तो पण पर्याय दिला गेला. काय नेमकं त्याच्या संदर्भात नाही, पुनर्गठनच्या संदर्भात असेल, कर्ज प्रक्रियेच्या संदर्भात असेल अनेक उणिवा आहेत. माझी काय जिल्हा बँक पण आपली शेतकऱ्यांची, मला जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मला अपेक्षा होती. तर ती प्रेस आम्ही 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी घेऊ शकतो, पण आम्ही वाट बघत होतो जाऊ द्या आता पावलं टाकतील कशाला, आपण विनाकारण बँकेचा सेन्सिटिव्ह विषय आहे, आपण नको त्या ठिकाणी पावलं टाकायला. आमचे नेते आम्ही सगळ्यांनी संयमाने घेतलं, चला पावलं टाकतील. आणि काल पण आम्ही त्या ठिकाणी ठरवलं होतं की याच्यावर पण आम्ही म्हटलं चला अजून एक दिवस सगळे सचिव आम्ही बोललो, सचिव संघटनेचे अध्यक्ष सचिवांशी बोललो, विविध कार्य सोसायटीचे चेअरमन यांच्याशी बोललो, मी सगळ्यांशी शेतकऱ्यांशी बोललो. त्यांना आम्ही सांगितलं एक दिवस वाट बघू, शेतकऱ्याचीच मुलं आहेत ते काही उत्तर प्रदेश बिहारहून आले नाही, घेतील निर्णय, बघू म्हटलं वाट. पण काल पण त्यांनी तोंडाला पानं पुसले काय की 2 चेक आम्ही घेणार नाही. अरे तुम्ही जे शेतकरी 30-30 वर्ष तुमच्या सोसायटीशी जोडलेले आहेत, त्यांचं सगळं सातबारा तुमच्याकडे सगळं मॉर्गेज आहे, त्यांचं सगळं गहाण तुमच्याकडे आहे, सचिवाला त्याचं घरदार त्याचे वारसदार माहित आहे सगळे, आणि त्याच्याकडे चेक घेणार म्हणजे उपकार करताय का तुम्ही? म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रोसेस करा ना. जे काही नाबार्डची रोल आहे, नाबार्डने सांगितलं नाही, नाबार्डचा अंतर्गत बँक आहे म्हणजे MSC बँक, स्टेट बँक, डिस्ट्रिक्ट बँक आणि विकासो या 3 टायर सिस्टीम मध्ये नाबार्डच्या अंतर्गत या बँक येतात. जसं रिझर्व्ह बँक आपल्या कॉपरेटिव्ह त्या ठिकाणी कंट्रोल करतो, या बँक ज्या त्याला नाबार्ड करतो. नाबार्डचं धोरण नाही म्हणजे यांचं स्वतःचं धोरण आहे. हे आता स्वामीनाथन आयोग म्हणतो की विकेंद्रीकरण करा, त्या ठिकाणी संस्था बळकट करा, आणि एका बाजूला हेच सांगतात आम्ही स्वामीनाथन आयोगाची परिचय केला. म्हणजे मला असं वाटतं त्याच्यावर बोललो म्हणजे जास्त अजून वेगळ्या दिशेने चेंडू नेल्यासारखं. पण आज सहकार्यातल्या समित्या स्वामीनाथन आयोगापासून तर केंद्राच्या अमित शहा सहकार मंत्र्यापासून तर देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या याला या हरताळ फासायचं काम करतायत आणि म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपाची उलटी गंगा सुरू आहे. दादा याच्यात परत आणखी एक विषय की साधारण 13-14 महिन्यापासून सचिवांचे पगार नाही आहे आणि जिल्हा बँकेचा हा निर्णय उलट त्यांची पगाराची परिस्थिती आणखी बिकट होईल. साहेब खरोखर आहे, हे पक्ष एक सेकंड बाजूला ठेवूया, राजकारण बाजूला ठेवूया, पण जे गट सचिव आज कोणाचं 40, 45, 50 वय झालं, शेतकऱ्याचीच मुलं आहेत सर, आमचीच मुलं आहेत, ते आमचीच सगळे भाऊ आहेत. त्या सचिवांना 15-15 महिने जर त्या ठिकाणी पगार नसेल, त्यांचा दूध, किराणा, मुलांचे शिक्षण कसे होतील? आणि जर दुर्दैवाने एखाद्या जर चुकीचा विचार सचिवाच्या मनामध्ये आला ना तर तुम्हाला सांगतो यांना माफ करणार नाही. वैफल्यग्रस्त माणसं काल रडले सचिव आमच्याजवळ आणि मग त्यांना पगार 20-20 महिन्याचे पगार नाही. म्हणजे त्यांना विश्वासात पण घेतलं नाही, बैठक पण घेतली नाही धोरण घेताना. म्हणजे हा जो प्रकार आहे ना, कारण की काय त्यांना माहिती नाही, कोणी विचारणार नाही आपल्याला, जाब कोण जाणार आहे या खोलात, कोण बघणार आहे, कोणीच नाही ते यांचं राज आहे सगळं. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही कळालंय की काय, आणि म्हणून सोसायटीच्या सभासदांसोबत म्हणजे शेतकऱ्यांसोबत सचिवांचा देखील संवेदनशीलपणे विचार करून आपण सुरळीत कर्ज असलेल्यांना किमान चला बाबा सचिव तुम्ही एक काम करा, सुरळीत कर्ज तुमच्या पातळीवर सुरू ठेवा, म्हणजे संस्था टिकेल आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना आपण वसुलीच्या संदर्भातलं आपण प्लॅनिंग करू. असे काही पावलं, काही स्टेप्स, काही टप्पे, आपण जेव्हा म्हणतो ना एखादं ऑपरेशन करायचे तर टप्पे असतात, एम आहे, मिशन आहे, त्याला गोल आहे, त्याला सेटिंग असते, टप्पे असतात. ते काही नाही, टप्पे नाही, रिपेअरिंग नाही, काही औषध नाही, डायरेक्ट त्या ठिकाणी यांनी सांगितलं की संस्था बंद, बँकेत या, आम्हाला विकास व्यवहार करायचा नाही. त्यामुळे ही प्रवृत्ती जिल्हावासियांना लक्षामध्ये आली, त्या सूचना आम्ही सजग राहून या टिकवण्यासाठी प्रयत्न करू. त्याला प्रश्न राजकीय आहे नाही, पहिले हे संपून घेऊ, याच्या अँगली प्रश्न नाही काही. मग कर्ज फेडीसाठी अनेक शेतकऱ्यांना 50,000 मिळाला पाहिजे, अजून अनेक शेतकरी वा, शहरातला जेव्हा संवेदनशील माणूस नागरिक जेव्हा शेतकऱ्यांविषयी जेव्हा संवेदनशील प्रश्न विचारतो मला आनंद होतो. अत्यंत महत्वाचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं प्रोत्साहनपर अनुदान, म्हणजे जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं. आणि अद्याप पावे तो हजारो असे शेतकरी आहेत, म्हणजे त्यांच्या मनामध्ये अशा वेदना होत आहेत ना. मी काल ज्यावेळेस येत होतो आडगाव कासोदा, जेव्हा मी बडगाव जेव्हा चाळीसगावून, तर शेतकऱ्यांनी आम्ही चूक केली का, आम्ही रेग्युलर कर्ज भरलं तर
मग त्यांना अनुदान देण्यासंदर्भात त्यांना वेळ कुठे? DDR एक बैठक घेतली यांनी, त्याचे काही पावलं टाकले आणि खरं आहे की सुरळीत कर्ज, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदानापासून अजून वंचित ठेवला आहे, त्यांना ते पैसे मिळाले नाही. त्यामुळे हा पण एक गंभीर बाब त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही निवेदनात हाही बाब कव्हर केलाय आणि अत्यंत महत्वाचा विषय त्या संदर्भात पावलं टाकावे, आपल्याला मिळालेल्या पदाचा योग्य वापर त्यांनी करावा ही सूचना आज त्या ठिकाणी आहे. पण दादा तुम्ही हे सगळं आता जे तुम्ही बोलताय, तुमचे मित्र पक्षाचे अनेक संचालक तिथे आहेत, ते काहीच बोलत नाही याच्यावर, ते मंजुरी देतात त्या विषयावर. आता या सगळ्या भूमिकेमध्ये बिईंग ॲज अ बँकेचं आम्ही बँक चेअरमन बसवला, सांगणारे कोण आहे? गिरीश महाजन. माझी सत्ता बँकेत आहे, सांगणारे कोण आहे? गिरीश महाजन. गिरीश महाजन साहेब, जसं आपण श्रेय घेतो, मी फोडले, मी निवडून नाही आणले, मी फोडले सांगतात ना, आनंद आहे. पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते. नक्कीच घेतलं पाहिजे. जो करतो, जो मेहनत घेतो, ज्यांनी फोडले, ज्यांनी कसे तोडले, त्याचं त्यांना माहिती, त्याचं जायचं नाही आपल्याला कसे फोडले तोडले. पण जे क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण घेतली पाहिजे. एका बाजूला ऑथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही, एका बाजूला क्रेडिट आहे पण त्याला समोर जाण्याच्या साठीची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये. म्हणजे संस्था बंद पडतात, म्हणजे मी अजून पुढे जात नाही काही इतर संस्थेच्या ठिकाणी, जाईल मी टप्प्याटप्प्याने. पण आज हा मुद्दा तुम्ही जो बोलला तो महत्वाचा आहे की निश्चित याला जबाबदार वर माय जो म्हणतो आपण लीडर, मी केडरला दोष नाही देत, मी लीडरला दोष देतो की लीडरची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने जिल्हा बँकेला आपण सत्ता बसवली तर शेतकऱ्यांना पण आपण उत्तरदायित्व आहे. ज्या पद्धतीने मी सांगतो की आम्ही चेअरमन आणि आम्ही सगळं मॅनेजमेंट घेऊन हे करतो, तर त्या लीडरची जबाबदारी आहे की त्या केडरकडनं काम नीट होतंय का नाही याची खात्री करणे. शेतकऱ्यांची पिळवणूक तर होत नाहीये, सचिवांच्या रोजगारीवरती कुऱ्हाडता आणली जात नाहीये, शेतकऱ्यांचं प्रोत्साहन अनुदान दिलं जात नाही, याला कोण जबाबदार आहे? पीक विम्याच्या शेतकऱ्यांचे प्रीमियम इकडे सचिव सांगतोय, म्हणजे सचिव राज्य चालवत आहे का इथे लोकप्रतिनिधी राज्य चालवत आहे? मग इकडे प्रीमियम लाटला जातोय, शेतकऱ्याच्या टाळावरचं लोणी खाल्लं जात आहे, शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त त्याच्यावर दूर केलं जात आहे. आणि या सगळ्या बाबी संदर्भात त्यांनी आता वेळीच जागा होऊन पावलं टाकावे. आम्हाला तीच अपेक्षा आहे की आपण याला न्याय द्यावा, काम करावं आणि त्यांना सहज शक्य आहे, त्यांचं तेवढं वजन आहे, त्यामुळे त्यांनी ही गांभीर्याने घ्यावं ही सूचना आहे. दादा, कर्जमाफी योजनेची घोषणा झाली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी सन्मान योजना होती. ती योजना लागू झाल्यानंतर आजही जळगाव जिल्ह्यातले राज्यातले 4 लाख शेतकरी त्या योजनेपासून वंचित आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांनी त्यांना त्या योजनेचं उभं टाकलं, वंचित ठेवलं. पुन्हा आता भाजपची सत्ता आलेली आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही लढा देणार आहात? निश्चित येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात असे अनेक विषय आहेत. आज सगळे विषय मी का नाही घेतले की आपल्याला फोकस राहायचा आहे, आपल्याला केवळ राजकारण करायचं नाहीये. मी एक वाक्य बोललोय की आम्ही शिवसेना त्या माळेची मणी होणार नाही की ज्यांनी मागच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये जिल्हावासियांच्या शेतकऱ्यांच्या भावनेचा खेळ आणि पाप केले त्यांनी त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोपामध्ये. गेल्या वर्षी आणि म्हणून आम्ही तुम्ही सूचना जी केली साहेब त्या सगळ्या मुद्द्यावर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांकडे येणारे असे अनेक आहेत. तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून ट्रॅक्टर दिले गेले, पूरसंमती दिल्या गेली, सरकारचं अनुदान नाही, ट्रॅक्टर जमा होत आहे. दुःख आहे, शेकडो ट्रॅक्टर त्या ठिकाणी बँकेने आणि वित्तीय संस्थेने ओढले. ड्रीप त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी सांगितलं टू ड्रीप घेऊन टाकतो, अनुदान देतो, त्याला पैसे मिळत नाहीये, त्याच्याकडे लक्ष नाहीये. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत, अनेक इश्यू आहेत, अनेक त्या ठिकाणी शेतकरी ग्रासलेला आहे. आणि म्हणून शेतकरी उगाच पेटलेला नाहीये. हे जे आपण जन आंदोलन बघतोय ना, हा जो सर्व्हे चालू आहे ना, लोकांमध्ये आक्रोश हा काही एका दिवसात येत नाही. हा काही उन्मेष पाटील करण पवारांनी भूमिका घेतली, लोकांचा जन्म बदलला असं नाहीये. हा लोकांचा आक्रोश आहे, हा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी रोजचा तळतळाट आहे आणि शेतकऱ्यांचा शाप आहे. त्यामुळे या सगळ्या मागे वेळीच त्यांनी जागा झालं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या भावनेशी खेळता कामा नये. तो अन्नदाता आहे, तो बळीराजा आहे, तो तुमच्या आमच्या पोटाची खळगी भरणार आहे, त्याच्याशी तरी खेळू नका ही विनंती. ठीक आहे, थँक्यू. एक राजकीय प्रश्न होता. गिरीश यांनी असं म्हटलंय की उन्मेष दादांचं तिकीट का कापलं गेलं याची काही कारणं आहेत, ते त्यांना विचारा. मंगेश चव्हाणांनी असं सांगितलं की ते बोलायला लावू नका आम्हाला, वेळ आल्यावर बोलू. नेमकी कोणती कारणं आहेत अशी की आपलं तिकीट कापलं गेलं? काय बघा, तिकीट त्यांनी कापलं, त्यांनी कारण सांगावी. आणि मंगेश चव्हाणांचं राजकीय वय 3.5 वर्ष आहे, त्यामुळे त्यांचं उत्तर ऑक्टोबरला मिळेल, त्याच्यावर आज बोलणं उचित नाही.
दादा एक पण मिनिट त्यांनी दादा असं म्हटलेलं आहे की कत्तलखानांना एकतर परवानगी देण्यात आली असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि प्रवीण चव्हाण प्रकरणात पण त्यांचा एक त्यांनी म्हटलेलं आहे जळगाववरून कागदपत्र पुरवली गेली त्यांनाच विचारा तुम्ही आज काय सांगणार या सगळ्या संदर्भात जो आपल्या मातेचा सुपूत असेल, ज्याने आपल्या आईचं दूध पिलं असेल, ज्याने सांगितलं मी आमदार होतो, तो एक वीट ठेवू दिली नाही, किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद किवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक वीट ठेवल्या गेले नाही. या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड केलं गेलं आणि याच प्रेमचंद किवसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं, त्यांनी तिथे मटेरियल दिलेलं आहे. त्यामुळे मला बोलायला लावू नका. मला काय होतंय, राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे. मला डायव्हर्ट व्हायचं नाही. मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन. या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशाभूल केली ना, लोकांना कळलंय. बरोबर आहे का? तुम्ही पहिले आता एक काम करा. तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात, दुधाकडे लक्ष द्या. तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या काउन्सिलचे मिनिस्टर आहेत. तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट काउन्सिल मधून खानदेशाला काय दिलं? तुम्ही देशाचं बोलतात ना, देशात खानदेश आहे, खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांना आमचे उद्धवजी साहेब जसं म्हणतात ना, टप्प्यात आल्यावर सगळ्यांना घेऊ आम्ही वेळ त्यातली. दादा तुमच्या उमेदवारी करण्यामागे तुम्ही ठेकेदारांना त्रास दिला, ब्लॅकमेल केलं ठेकेदारांना आणि त्याच्यामुळे तिकीट काढलं. सन्माननीय जे लोकप्रतिनिधी नाव घेऊन त्यांना मी विनाकारण मोठं करू इच्छित नाही. मी तुम्हाला सांगितलं त्यांची राजकीय वय आणि उंची किती आहे. अपघाताने जे राजकारणात येतात ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरतायत. माझा जिल्हा मागे पडतो आहे, माझा शेतकरी वर पडतो आहे. माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदारीने नाही द्यावा की त्यांना माहित नाही. त्यांचं वय 3.5 वर्ष यासाठी बोललो की 10 वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेलाय की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे माझ्या आधी 89च्या आदल्या टर्म मध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे. उलट अजून 40% काम अपूर्ण आहे. ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे. ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करायची मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो नातेवाईक असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको. मला पक्षाने मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिलं, मला लोकांनी निवडून दिले 7 लाख मतांनी. त्यामुळे मी लोकांना डोळ्यापुढे ठेवतो. त्या अँगलने मी काम केले. त्यामुळे कुठेतरी बगल देणे, प्रश्नाला हे घेणे, थोडंसं आतून पण किती खालचं राजकारण करायचं. मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या 2024 मी तुम्हाला बोललोय क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्यासाठी घेतली की जर तुम्ही चुकीचं काम कराल तर तुम्हाला सोडणार नाही. बीएचआर प्रकरणामध्ये आपण काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना अडकवण्यासाठी प्रवीण चव्हाणांना कागदपत्र पुरवली असंही आरोप झाला. बीएचआर ही संस्था आहे. ठेवीदारांना कोणी लुटलं, बीएचआरच्या प्रॉपर्टी कोणी घेतल्या, ऑडिट करा. तुमची संस्था आहे, चौकशा करा. तुमचं सत्ता आहे, तुम्ही सगळं समोर आणा. उलट जर खोलात गेलो ना मी, यांना पळता होई थोडी जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही यांना मी, जर मी खोलात गेलो तर. पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही. जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल. मी शेतकऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, दूध उत्पादकांच्या, त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या, त्या ठिकाणी सचिवांच्या, मी ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे. मी व्यक्तिद्वेषी काम करणार नाही. चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन. त्यामुळे या सगळ्या इशारा आहे. आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला, बेभान बोलू नका. लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले. त्यांना कळतंय काय बोंब पाडली आपण. 10 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही? दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेतात. याची दाढ उठली नाही तिथे. एखादा माणूस जरा तोंड दाखवलं होतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे, माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही. लाज वाटत नाही? आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही? कोणत्या टोनाने मतं मागताय तुम्ही? पोखरामध्ये गाव नाही, इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही, ठिबकचं अनुदान नाही, आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी? म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक तो पेटलाय. त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे. त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे. त्यामुळे आपण पण शांत ठेवा. आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करू नका. ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू. धन्यवाद.